तर ही आहे आता आमची दुसरी नवरी आणि हिचा होता आज हळदी-कुंकवाचा बाजार आणि त्यासाठी आम्ही गेलो होतो. तर त्याआधी बघा सकाळी-सकाळी ना एक पार्सल रिसीव्ह झालं होतं. तर ही जी नवरी आहे तिच्याच लग्नासाठी तिच्या वहिनीने माझ्याकडे ही साडी ऑर्डर केली होती. साडी खूप सुंदर आहे, प्रीमियम क्वालिटीची आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा. तर इकडे बघा सगळ्याच जणी आलो होतो आम्ही हळदी-कुंकवाच्या बाजारासाठी. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं, की निशा जी माझी भाची आहे तिच्या हळदी-कुंकवाच्या बाजारला आलो होतो. आणि आज ऋतुजा ती पण आमची भाचीच आहे. तर तिच्या हळदी-कुंकवाच्या बाजारला आम्ही ते सगळ्या जणी जमा झालो होतो. तर आम्ही आलो होतो सिन्नर येथेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिथे हळदी-कुंकवाचा बाजार केला जातो, त्याच ठिकाणी आलो होतो. मागच्या हळदी-कुंकवाचा बाजार आम्ही जिथे केला त्यांच्याच इथे खरेदी करायला आलो होतो. सगळ्यात आधी इथे बघा बायकांनी हळदी-कुंकू एकमेकांना लावलं. त्यानंतर कुंकूसुद्धा सगळ्यांना लावला. आम्ही फार कमी प्रमाणात कुंकू खेळलो. मागच्या वेळी पण कमी प्रमाणातच खेळलं होतं आणि आत्तासुद्धा. त्यानंतर सगळ्यात आधी घेतली शिराईना, त्यानंतर घेतलं सूप, मग घेतलं टोपलं, छोटी टोपलीसुद्धा घेतली आणि त्यानंतर बघा इथे मामीने घेतली सगळं सामान आणि इकडे त्यांना आम्ही नाव घ्यायला लावलं होतं. खूप सुंदर नाव घेतलं होतं त्यांनी. आवाज ना बाकीचा खूप येत होता त्यामुळे त्यांचा आवाज जास्त कॅप्चर झाला नाही. आज खूप जास्त गर्दी होती बरं का बाजारामध्ये. त्या दिवशी कमी होती पण आज खूप जास्त गर्दी होती कारण आता लग्नसराई सुरू झाली त्यामुळे सगळेजण बाजार करण्यासाठी येत असतात. त्यानंतर आम्ही आलो होतो बघा परत एका ह्या शॉपमध्ये जिथे आम्ही मागचा बाजार केला होता. इथे सगळ्यात आधी नवरीनी पूजा करून घेतली. त्यानंतर आलेल्या सगळ्या बायकांनी सुद्धा जे आम्ही साहित्य घेतलं होतं हळदी-कुंकवाचं त्याला हळद-कुंकू वाहून घेतला. इथे चौरंग पाट, त्यानंतर टोपली, सूप, शिराई असं सगळं साहित्य घेतलं होतं. यावेळी ना परी, विरा, त्यानंतर माऊ या छोट्या मुली सगळ्या जणी आल्या होत्या बरं का बाजारला कारण मागच्या वेळी त्यांना आम्ही नेलं नव्हतं. मग यावेळी बोलल्या आम्हाला तुमच्यासोबत यायचंय म्हटलं चला आणि इथे बघा या दोघींचं मस्त इथे खेळणं चालू होतं. तर हे जे शॉप आहे ना इथे खूप सगळ्यात सुंदर अशा वस्तू भेटतात. म्हणजे लग्नासाठी जे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या इथे भेटतात. जसं की केळवण, मेहंदी, लग्न, त्यानंतर रुखवत खूप सुंदर अशा सगळ्या वस्तू होत्या आणि इकडे बघा अशी सगळी शॉपिंग झाली. इथे हळद, मेहंदी याचं इथे पॅम्पलेट घेतलं होतं. म्हणजे पोस्टर घेतलं होतं. त्यानंतर हा सगळा हळदी-कुंकवाचा बाजार आहे हा सगळा केला. मग ना आम्ही सगळेजण गेलो होतो हॉटेलमध्ये. मागच्या ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो तिथेच आम्ही गेलो होतो. नवरीची आई संगीताताई म्हणजे माझ्या नणंदबाई यांनी आम्हाला नेलं होतं हॉटेलला. सगळ्यात आधी इथे मी नवरीला लाडू चारला. त्यानंतर सगळ्यांनी छान असा नाश्ता केला. मग ना सगळ्या बायका घरी गेल्या पण आम्ही गेलो होतो शॉपिंगला. कारण ना तिच्या लग्नासाठी मुलींना ड्रेस घ्यायचे होते त्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो. परीला आणि वीराला सुंदर असा साऊथ इंडियन ड्रेस घेतला आणि खूप छान दिसत होता तो. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी राहिलेले वेफर्स करायला घेतले. पण तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत उद्या शेअर करते. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. भेटूया उद्या.